हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की, ब्रह्मानंद स्वामी महाराज की। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत्य तीर्थस्य मानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं, लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं, जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, मनोजवं मारुतुल्यवेगं, जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी। आता प्रस्तुत प्राप्त सकल संत चरित्र गाथा, संतांच्या अमृतमय चरित्राचा प्रसार आणि प्रचार, यामध्ये जी सर्वश्रेष्ठ संत चरित्र आपण बघत आहोत, त्यात आजचं चरित्र आहे उत्तर भारतातील एक महान संत कमाल। संत कमाल हे कबीर महाराजांचे पुत्र आहेत। दोघांमध्ये एक विशेष साम्य आणि दोघांमध्ये एक विशेष फरक आहे। भक्ती संप्रदायातली सर्वोच्च उत्कटता हे दोघांचं साम्य, आणि भक्तीसाठी निवडलेलं स्वतंत्र दैवत हे दोघांचा फरक। कबीर महाराज राम भक्त आहे, कमाल विठ्ठल भक्त आहे। कबीर महाराजांची भक्ती ही अत्यंत उच्च अवस्थेतली, शास्त्रमान्य आणि पाखंडाचं खंडन करणारी आहे। कमालची भक्ती मात्र एकदम साधी, वास्तव, भोळ्या भाविकानं करावी अशी मनापासून केली जाणारी भक्ती आहे। मी ज्याला भजतो तो दख्खनमध्ये, मी ज्याला भजतो तो छत्रपती आहे, मी ज्याला भजतो तो सर्वेश्वर आहे, मी ज्याला भजतो तो सर्वात सुंदर आहे। श्याम सुंदर देखो विठपर, विठ्ठल खडा पंढरपूर मो, असं स्पष्ट म्हणून त्यांनी विठ्ठल भक्तीचा डंका उत्तर भारतात पिटलाय। शंख चक्र गदा पद्म विराजे, वैजयंती मालगलमो। याचबरोबर कबीर महाराज हा विठ्ठल माझ्यापर्यंत पोहोचला कसा, त्याचाही फार सुंदर पुरावा सांगतात। आणि तो म्हणजे उत्तरेतला नामदेव महाराजांचा वारकरी संप्रदायातला वारसा त्यांच्या त्या पदामुळे निश्चित होतो। भीमा किनारे ठाडे कर पर, रखे कर जिन्ने, नामा दर्जी नाम पुकारे, केशव भये तन्मे, असं म्हणून त्यांनी नामदेव महाराज ज्याचं नाव पुकारतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, हे नामदेव महाराजांनी ज्या नावाचा पुकार केलाय आणि केला नेम चालवी माझा,
असा जो नामदेव महाराजांनी विठ्ठल भक्तीचा प्रसार सर्व भारत देशामध्ये केला, त्याचा प्रभाव कमाल महाराजांवर दिसून येतो. कमाल महाराजांची भक्ती अतिशय उच्च प्रतीची येते. यावरून म्हणता येईल की कोणत्याही परिस्थितीमध्ये देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, हा नामदेव महाराजांच्या भक्तीतला निर्धार आणि नामदेव महाराजांच्या भक्तीतला भोळेपणा जो कबीर महाराजांच्या जो कमाल महाराजांच्या भक्तीमध्ये आपल्याला दिसतो. ज्ञानोबारायांचं शुद्ध ज्ञान कबीराच्या भक्तीत दिसतं, पण नामदेव महाराजांचा शुद्ध भोळाभाव हा कमालच्या भक्तीमध्ये दिसतो. शास्त्राचं विवरण करणारा कोणताही अभंग लिहिण्याचा त्रास नामदेव महाराजांनी घेतला नाही. नामदेव महाराजांचं एकच तत्व होतं, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, किंवा विठ्ठल अवघे भांडवल, विठ्ठल बोल विठ्ठल. हे सोडून नामदेव महाराजांनी दुसऱ्या कशाचं वर्णन केलं नाही. त्याच प्रकारामध्ये कमाल महाराजांचं एकदा असं सांगतात का दिंडी उत्तर भारतातून प्रवास करत होती आणि कबीर महाराजांच्या घरी मुक्कामी राहिली. आता संतांचं घर म्हटलं म्हणजे फारसं वैभव नसतंच. देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. किंवा संतांजवळ धन वगैरे नसतं, पण दया मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये असते. दिंडीची सेवा केली पाहिजे. संत सेवा ही थोर भाग्याने लाभत असते. भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय, येथोनी अनुथू माथा मरणा वाचोनी सर्वता. या प्रमाणानुसार त्यांनी ठरवलं का दिंडीची सेवा करायची. पण घरामध्ये बघितलं तर दिंडीला जेवण करून घालण्यासाठी काहीच नाही. आता काय करायचं? घालोनिया भार राहिलो निश्चिंती. पण दिंडी तर जेव घातली पाहिजे. आणि मग त्या तिघा पिता पुत्रांनी ठरवलं की दिंडी जेवू घालायचीच. आणि मग त्यांनी कमालला त्या गावामधल्या दुकानदाराकडं वाण्याकडं पाठवलं आणि त्या वाण्याला सांगितलं, बाबा आमच्या घरी दिंडी पाहुणी आली आणि आम्हाला थोडा किराणा उधार दे, पण पैसे आमच्याकडे नाही. तुकाराम महाराज सांगतात, संतांची स्थिती भौतिक धनाच्या दृष्टीनं जर पाहिली तर आम्ही सदैव सुडके, आम्हा पाहुणी चोर झाके, किंवा पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर, दरदरीत कन्या. कन्या त्या सुद्धा कबीराच्या घरामध्ये नव्हत्या. तांदळाच्या का ज्या विदुराच्या घरामध्ये होत्या. मुठभर पोहे तरी सुदाम्याच्या घरामध्ये होते. मुष्टीभर पोह्यासाठी असं म्हणता येईल. किंवा दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी, तिथं कन्या तरी उपलब्ध होत्या. इथं तेवढं सुद्धा काही नसल्यामुळं ते वाण्याकडे गेले. पण वाण्यानं सांगितलं, बाबा तुमच्याकडं पाठीमागचीच भरपूर उधारी आहे, ती पहिली द्या. नवीन वाण जर घ्यायचा असेल, वाण्याकडून घेतला जातो तो वाण, किंवा वाण ज्याच्याकडून घेतला जातो तो वाणी, अशी त्या शब्दाची व्युत्पत्ती आहे. मग त्यानं सांगितलं पैसा आणून द्यावा लागेल. कमाल घरी आला आणि कबीर महाराजांना सांगितलं पैसा नाही. मग आता काय करायचं? मग ठरवलं आता दिंडीला जेव तर घालायचंच. मग त्यांनी थोडासा अंधार पडू दिला आणि मग त्यांनी वाण्याच्या भांडारगृहावरती चोरी करण्यासाठी अंधार पडल्यावर पलायन केलं. काय जे व्हायचं ते होईल, पण संतांना जेव घालायचं अशा निर्धारानं ही मंडळी वाण्याच्या भांडारगृहावर गेली. पाठीमागून त्यांनी त्या पूर्वीच्या मातीच्या भिंती होत्या, कोदाळानं खणून खणून कोरून कोरून त्याला छिद्र पाडलं. आणि ते छिद्र पाडल्यावर
ते छिद्र पाडून घेतलं आणि कमालला आतमध्ये उतरवलं. कबीर आणि त्याची पत्नी दोघं जण बाहेर राहिले. यानं आतमधून पाहिजे तो माल भरला. त्याचं गाठोडं बांधून एक एक वाण त्यानं बाहेर पार्सल केला. तो यांनी घेतला आणि तो घेतल्यावरती त्यांनी जायची तयारी केली. कबीराला बाहेर, कमालला बाहेर कबीराने हाक मारली, आता चल. तेवढ्यात काहीतरी धडपडलं आणि वाण्याला जाग आली भिंतीच्या छिद्रामधून. कमालचं शिर बाहेर आलं आणि पाय आतमध्ये वाण्याने पकडले. तो शिर आतमध्ये ओढायचा. कबीर आणि कबीराची पत्नी त्याचं शिर बाहेर ओढायचे, तो पाय आतमध्ये ओढायचा. वाण्याने पाय धरले, कबीरानं शिर धरलं, पण कमाल ओरडला नाही. वाणी पाय सोडीना, कबीर शिर सोडीना. आता काय करायचं बरं? शिर सोडून जावा तर वाण्याला ओळखू येईल, वाणी ओरडत येईल, आणि वाणी ओरडत येईल तर दिंडी जेवणार नाही. चोऱ्या करून आम्हाला जीव घातलं, पापाचा पैसा असं म्हटलं जाईल. आता काय करावं? शेवटी आपल्या हातातलं धारदार शस्त्र कबीरांनी काढलं आणि कमालचं शिर तोडून घेतलं. पदराखाली ते शिर झाकून कमालची आई आणि कबीर घरी आले. वाण्यानं ते पाय धरून प्रेत आतमध्ये ओढलं. तो राजाकडे ओरडत गेला, महाराज वाचवा, महाराज वाचवा असं म्हणत म्हणत तो राजाकडे गेला. राजाचे शिपाई आले, त्यांनी प्रेत ताब्यात घेतलं, पंचनामा केला, पण ओळखू येईना. वाण्याला सांगितलं, बाबा चोर सापडला, पण चोराला शिर नसल्यामुळं ओळख पोचत नाही. पण वाण्यानं सांगितलं, चोरचं प्रेत असो, त्याची ओळख पोहोचो, पण ज्याला शिक्षा द्यायची तो तर आपल्या समोर आहेच ना. प्रेताच्या स्वरूपात असो, मृताच्या स्वरूपात असो, नाही तर मुर्द्याच्या स्वरूपात असो, पण त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. मग राजानं सांगितलं, ठीक आहे, जो कोणी असेल तो याला उद्या सकाळी गंगेच्या किनाऱ्यावर स्मशानाच्या शेजारी सुळावर द्या. इकडे हे कबीर कमालचं शिर घेऊन घरी आले आणि त्यांनी ते शिर लपवून ठेवलं मडक्यामध्ये. रडले नाही, डोळे पुसले नाही, अगदी आनंदी चेहऱ्याने भजनामध्ये येऊन बसले. भजन सुरू झालं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या, किंवा विठो सोयी देखो छत्रपती राज रखुमाबाई. भजनाचा घोष रात्रभर चालला. दिंडी आनंदाने नाचली, राहिली, जेवली. पवित्र ते कुळ वाणी पुण्यवंत, जोवदे अच्युत सर्व काळ, देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. दिंडी जेवली. सकाळ झाली. पहाटे काकडा झाला. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. काकड्यानंतर दिंडी प्रस्थानासाठी सिद्ध झाली आणि त्या दिंडीचं प्रस्थान सुरू झालं. कबीरानं त्यांना रूढीप्रमाणे, नियमाप्रमाणे गाववेशीपर्यंत त्यांची बोळवण केली संतांची आणि पाठीमागं फिरले. खूप मनामध्ये वाईट वाटलं, आपला मुलगा गेला.
वेशीतून पुढे येऊन दिंडी गावातून नदीच्या बाहेरून स्मशानाच्या शेजारून जात होती, तर सुळावर राजानं त्या प्रेताला दिलं होतं. दिंडीचं भजन चाललं होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. अशा प्रकारे भजन करत करत ती दिंडी तिथून चालली. त्या दिंडीच्या त्या नामघोषाचा आवाज घुळघुळा आवाज ती टाळ, झना नना नाद रसाळ. तो टाळाचा तो घोषाचा लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, शेव ब्रह्म रस आवडीने. असा तो विठ्ठल नामाचा घोष, अखंड चिंतन विठोबाचे. त्या सुळावर दिलेल्या कमालच्या प्रेताच्या आसपास तो नाद घोष वावरू लागला. अमृतमय असं वातावरण तिथलं झालं. आणि त्या सुळावर दिलेल्या त्या शिर नसलेल्या प्रेताचे खाली लोंबलेले हात त्या दिंडीच्या दिशेनं उचलले गेले. आणि त्या दिंडीमधल्या साधू संतांना त्याने नमन केलं. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या. बाजूला उभे असलेला राजा, राजाचे सेवक, वाणी, गावकरी आणि दिंडीतल्या संतांनी पण तिकडं बघितलं. अरे थोर नवला ओ झाला, प्रेता प्राण संचरला. कर जोडोनी उभाला, संत चरणी. अशी स्थिती निर्माण झाली. प्रत्येकानं तोंडात बोट घातलं की असं कसं होऊ शकतं? हे सामर्थ्य ह्या प्रेताला, या पार्थिवाला, या मुडद्याला कुठून आलं? शिर नसलेला आणि प्राणोत्क्रमण झालेलं शरीर असून सुद्धा तो दिंडीला नमस्कार करतो. याचा अर्थ वारकरी असला पाहिजे. दिंडी तिथं वळाली आणि त्या सुळाभोवती दिंडीनं कडं केलं आणि तिथं भजन सुरू झालं. राजालाही मोठा अचंब वाटला. त्याने ते प्रेत सुळावरून खाली घेतलं. गावामध्ये जिकडे तिकडे बोलबाला झाला. कोणीतरी येऊन सांगितलं का दिंडी स्मशानामध्ये गेली, सुळावरचं प्रेत उतरवलंय. प्रेत दिंडीच्या पाया पडतंय, संतांच्या पाया पडतंय. आणि त्या दिंडीतले संत विचारतायत का जर कोणी याचं शिर आणून दिलं तर याला आम्ही पूर्वी होता तसा करू. कैसा वासुदेव बोल तो बोल, कैसा वासुदेव बोल तो बोल. मेल माणूस जित उठविल, मेल माणूस जित उठविल. दोनों का बोल बाला आहे. कमालच्या भाषेमध्ये एकतर देवाला ते शक्य आहे, एकतर संतांना जे शक्य आहे, जे आम्हाला शक्य नसतं. मग मात्र कबीराला आणि त्याच्या पत्नीला राहवलं नाही. ते शिर घेऊन तिथं आले आणि त्यांनी इत्यंभूत कथा सांगितली राजाला का महाराज, दिंडीला जीव घालायसाठी आमच्याकडं धान्याचा कण नव्हता, अन्नाचा कण नव्हता. मग आम्ही चोरी करायला गेलो. छिद्रामधून अपेक्षित तेवढा वान सामान आम्ही बाहेर काढलं आणि कमालला बाहेर येण्यासाठी हाक मारली. तो त्या छिद्रातून, कोनाड्यातून त्यानं डोकं बाहेर काढलं. तेवढ्यात वाणी उठला आणि त्यानं कमालचे पाय पकडले. आम्ही शिर पकडलं, तो पाय सोडीना. आम्ही शिर सोडीना. शिर सोडावं तर ओळख पटेल आणि शिर तोडावं तर मुलगा मरेल, पण आमच्याकडं दुसरा पर्याय नव्हता. मग आम्ही धारधार शस्त्रानं, तलवारीनं त्याचं शिर तोडलं आणि प्रेत वाण्याच्या भिंतीच्या कोनाड्यात सोडून निघून आलो. तेच हे प्रेत आहे आणि हे आमच्याबरोबर त्याचं शिर आहे. दिंडीतले ज्ञानोबाराय, नामदेवराय उठले
आणि त्यांनी मोठ्यानं घोष केला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि ते शिर कमालच्या प्रेतासमोर ठेवलं. ज्ञानोबारायांनी प्रेतावरून हात फिरवला. एक प्रकारचा संजीवन साक्षात्कार त्या प्रेतामधून नखशिखांत वरपासून खालपर्यंत गेला. आणि झोपेतून एखादा माणूस अचानक उठावा तसं कमाल साहेब उठून बसले आणि त्यांनी संतांचं चरण पकडलं. संतांचा महिमा तो बहु दुर्घट, किंवा काय वाना याची सीमा, असा हा श्रेष्ठ संत महिमा. संतांच्या सेवेसाठी मृत्यूला सामोरं जाऊन पुन्हा जीवन प्राप्त झालेले हे कमाल नावाचे साधू. भक्तीच्या बाबतीत मात्र त्यांनी विशिष्ट तत्वज्ञानाचा पुरस्कार केला नाही. 56 अभंग त्यांचे किंवा पद त्यांचे वारकरी संप्रदायामध्ये उपलब्ध आहेत, या गाथेत समाविष्ट केलेले आहेत. नीतिशास्त्राच्या बाबतीत मात्र कमाल तुकोबारायांसारखे वास्तवावर आधारलेले, स्वतःच्या अनुभवी आले अंगा ते या जगा देत असे. मनापासून बोललं पाहिजे, बिंबीच्या देठापासून बोललं पाहिजे, हृदयाच्या तळापासून बोललं पाहिजे. आणि जर भगवंत आतमध्ये नसेल, आतमध्ये वेगळं असेल, चित्ते वाचा क्रियायामच साधूनाम एक रूपता, आतमध्ये वेगळं असेल आणि बाहेर जर वेगळं असेल तर तुम्ही बाहेरून कितीही साधू दिसा, तुमच्या साधुत्वाला काही अर्थ नाही. तुम्ही शास्त्रावर किती चर्चा करू शकता, अनंत शास्त्रम बहुलाश्य विद्या, अल्पश्य कालो बहु विघ्नताच, यत्सारभूतम तदुपासनीयम, हंसो यथा क्षीरमिवांबू मध्यात. याला क्षीरनिर्न्याय म्हणतात शास्त्रामध्ये. वेद अनंत बोलिला, अर्थयुत्काची साधिला, विठोबाशी शरण जावे, शुद्ध सत्व प्रेम भावे. विठोबाला शरण गेलं पाहिजे. अनंत वेदाच्या बाबतीमध्ये तुम्ही किती श्लोक पाठ केले, किती शास्त्र, किती धर्मग्रंथ मुखोद्गत केले, त्याच्यावरती हे अवलंबून नाही. आणि म्हणून अंतरीचा भाव फार महत्त्वाचा आहे. आतमध्ये जर वेगळा असेल आणि बाहेर जर वेगळा असेल. काय झालं, एका चोरानं चोरी केली. राजवाड्याची भिंत खूप उंच होती, पण त्यानं डोकं वापरलं. चोर हुशार होता, म्हणजे असतोच. 2 खोंट्याने एक हातोडी तो बरोबर घेऊन गेला. पूर्वीच्या दगडी भिंत राहायच्या, तो खुंटीच्या डोक्यावर फडकं ठेवायचा, फडक्याची घडी ठेवायचा आणि हातोडी ठोकायची, म्हणजे आवाज यायचा नाही. राजवाड्याच्या त्या उंच भिंतीमध्ये एक खुंटी खाली ठोकली की तो तिच्यावर उभा राहायचा. त्याच्या खालची खुंटी उपटून घ्यायचा आणि ती थोडी वर ठोकायचा. पुन्हा त्या वरच्या खुंटीवर जायचा, खालची खुंटी हलवून काढून घ्यायचा आणि वर ठोकायचा. अशी भिंतीवरती तो चढत गेला. आतमध्ये उतरला आणि त्यानं खजिन्याची खोली उघडली आणि एवढं मोठं धनाचं काठोडं चोरलं. ते डोक्यावर बांधलं आणि पुन्हा त्याच तरीक्यानं, त्याच पद्धतीनं आतून एक खुंटी ठोकायची, बाहेर यायचं. आतून एक खुंटी खालची उपटून वरचीवर उभं राहायचं, खालची काढून घ्यायची वरती. अशा पद्धतीनं वर आला. राजवाड्याच्या भिंतीच्या माथ्यावर आला आणि पहिली खुंटी एक पाऊल खाली ठोकण्यासाठी वाकायला गेला. इकडे तिकडे धडपड झाली आणि तो सुटला. पण सुटताना गडबड अशी झाली का डोक्यावरचं गाठोडं भिंतीच्या आतमध्ये पडलं आणि चोर बाहेर पडला. निराश झाला, शेवटी निघून गेला घरी. सकाळी राजसेवक पहाटे पहाटे जागे झाले आणि त्यांनी बघितलं, अरे खजिन्याची खोली उघडी आणि सोने रुपये चांदी राजवाड भिंतीजवळ पडलेली आहे.
वरपर्यंत निरीक्षण केलं, दुसरं तर काहीच नाही. आणि एवढ्या भिंतीवर चोर चढला कसा असेल? राजा आला, सेवक आला, प्रधान आला, सरदार आले, सुभेदार आले, गावकरी आले, पंच आले आणि पंचनामा झाला. सगळे लोक राजाच्या घरातली चोरी पाहायला गेला, तसा हा बी गेला. पण सगळ्यांच्या पुढे हा मोठा प्रश्न पडला होता का चोरी ह्या इतक्या भिंतीवर चढला कसा असेल? कोणाचं डोकं चाललं ना. बादशाने विचारलं प्रधानाला, अरे तुला काही सुचतं का, कसा आला असेल हा वर? आणि जर इथपर्यंत वरपर्यंत आला, बाहेरून आतमध्ये आला, खजिन्यातून चोरी करून गाठोडं घेऊन बाहेर निघाला आणि मग पुन्हा गाठोडा आतमध्ये टाकून बाहेर गेला कसा? गेला तर मग पडला का नाही भिंती? काय झालं असेल? कोणाच्याच डोक्याला ती युक्ती सूचना. आता हाय गर्दीमध्येच होता चोर. हा म्हणला, महाराज मी सांगू का चोरानं कशी चोरी केली असेल? त्यानं स्वतःच केलेलं असल्यामुळे त्याला सांगणं काही विशेष नव्हतं. तो म्हणला, महाराज कदाचित चोर रात्रीचा घरून निघाला असेल, चोर एखाद्या वेळेला खूप हुशार असेल, मग त्यानं असं डोकं लावलं असेल, 2 खुंट्या घेतल्या असतील, एक खुंटी तो वरती ठोकायचा, खालची काढून घ्यायची, तो वरती ठोकायचा, असा वर आला असेल. मग वरून पुन्हा आतमध्ये उतरताना त्यानं तसंच केलं असेल. वर खाली खुंटी ठोकायची, खालची वर यायचं, वरची काढून घ्यायची, खाली ठोकायची, वरची काढून घ्यायची, असा खाली उतरला असेल. त्याच्याकडं ज्या खोट्या चाव्या असतील त्या चाव्यांच्या साह्यानं त्यानं ते खजिन्याचं घर उघडलं असेल आणि मग त्या उघडलेल्या खजिन्याच्या घरामधून त्यानं गाठोडं घेतलं असेल. पुन्हा खुंट्या ठोकत ठोकत वरती गेला, वरचीवर बसायचं, खालची घ्यायची, वरती ठोकायची, वरचीवर बसायचं, खालची घ्यायची, वरती ठोकायची, वरचीवर बसायचा, खालची घ्यायची, वरची ठोकायची, असा भिंतीच्या माथ्यावर आला. बाहेरची खुंटी ठोकायला गेलो आणि त्या खुंटी ठोकता ठोकता माझ्या हातोडी माझ्या बोटावर लागली, हातोडी निसटली, मी बी निसटलो, गाठोडं बी निसटलं, गाठोडं आतमध्ये पडलं आणि महाराज मी बाहेर पडलो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. तो खरा चोराची युक्ती सांगायला गेला आणि चोरी मीच केली हे कबूल झाला. आतमध्ये पाप असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत लपून बसत नाही. म्हणून कमालजी सांगतात, जंतर मंतर ढोंग धतुरा, खूप दिखावे जगमो, राम नाम बिना जग नाही, कौन पुढे उस ढंगमो, ताल बिताल कुरान बिरान, भडा बदा आत्मज्ञान, भांग अफीम गांजा दारू, जुआबाजी मस्त बया निर्माण, दया धर्म रखो मनमो. हा साधा सोपा व्यवहार त्यांनी सांगितला का बाबा आतमध्ये फक्त भक्ती ठेवा. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, हम यवन तुम तो हिंदू बड़ा शास्त्र पाला. ये कुरान का शास्त्र है या पुराण का शास्त्र है. हम मुस्लिम है, तुम हिंदू है, ये कोई भी शास्त्र नहीं है. सिर्फ अंदर से यदि हम शुद्ध है तो ब्राह्मण होके भी आपको वेद पढ़ने की ज़रूरत नहीं है. और यदि हम अंदर से गंदे हैं तो हम भगवान या कुछ भी हो, हम साधू नहीं बन सकते. असा साधा व्यवहार त्यांनी सांगितला का अपनी तन मोह दिल लगा के, राम रहीम से पछानो रे, दया क्षमा और शांति पकड़ के, बाबा संत चरण पछानो रे. असा कोण आहे जो मला बाहेरून देव दाखवेल? असा कोण का जो मला बाहेरून अल्लाह आणून देईल? असा कोण आहे जगामध्ये का जो मला बाहेरून रहीम आणून देईल? आणि असा कोण आहे जगामध्ये का तो मला बाजारमधून बाहेरून विठ्ठल आणून देईल? असा कोणीच नाही. राम सुमरो, राम सुमरो, राम सुमरो भाई. मलंग फकीर मनापासून रामाचं स्मरण जर केलं, सद्गुरूवर निष्ठा जर ठेवली तर भगवंत हा आतून प्रगट होत असतो. तुका म्हणे झरा आहे मूळ चाची खरा. आणि म्हणून तो आतमधून असावं लागतं. भक्ती ही मनातून करावी लागते, हृदयापासून करावी लागते. हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. असा सुंदर संदेश कमाल महाराजांनी आपल्या या छोट्याशा 56 पदांमधून दिला. आणि वारकरी संप्रदायाच्या या मालिकेमध्ये उच्च प्रकारचं स्थान प्राप्त केलं.
मनशांतीचा साधा सोपा व्यावहारिक मार्ग सांगितला. असं हे कबीराज महाकमालांचं चरित्र प्रत्येकानं ऐकलंच पाहिजे, वाचलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि मनामध्ये रुजवलं पाहिजे. बोलताना काही चुकीचं गेलं असेल तो माझ्या वाणीचा दोष, बरोबर असेल ती संत सद्गुरूची कृपा. झालेली ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान